हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना। आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आजची ही सुंदर सकाळ मी तुमच्याबरोबर आधी शेअर करते। सकाळी सकाळी असं होतं बाहेरचं वातावरण, हे सगळं मी छान एन्जॉय केलं। याच्यानंतर थोडंसं योग प्राणायाम केलं आणि त्यानंतर थोडा वेळ इथेच बसून मी जे रोज पिते ते गरम पाणी पिले। खूप छान वाटतं इथे, कारण सकाळी इथे खूप शांतता असते आणि ही आपली मुंबईची लोकल चालली आहे। हे सगळं थोडा वेळ तिथे बसून शांतपणे पाणी पिऊन हे सगळं छान एन्जॉय करून मग मी घरी निघाले आणि घरी जाऊन आपली रोजची कामं करायला सुरुवात केली। म्हणजे रोज जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा सकाळी आधी टिफिन आणि नंतर घरातलं थोडंसं क्लिनिंग जेवढं करता येईल तेवढं, आणि मग स्वतः रेडी होऊन ऑफिसला जायचं। हे असंच रुटीन असतं। तर मी त्यातलं जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी 9 to 5 जॉब रुटीन दाखवतेय। तर याच्यामध्ये घरचं कमी आणि ऑफिसमध्ये काय रुटीन असतं हे जास्त दाखवलंय। फक्त ऑफिसला निघण्याआधी काय काय प्रिपरेशन लागतं हे मी थोडक्यात आधी दाखवतेय। इथे मी पीठ मळून घेते, पीठ मळून ठेवते चपात्यांसाठी आणि त्यानंतर भाजी करते। आदल्या दिवशी काही जेव्हा प्रिपरेशन नसतं तेव्हा जे घरात अवेलेबल आहे त्याची भाजी करावी लागते आपल्या सगळ्यांनाच। त्यामुळे मी इथे आयत्या वेळेला डायरेक्ट बटाट्याची भाजी फोडणीला देते, कारण रोजच आदल्या दिवशी प्रिपरेशन करायला वेळ मिळतो असं नाहीये। कधी कधी कामांमुळे, कधी हेक्टिक रुटीनमुळे, कधी अनेक कारणांमुळे दुसऱ्या दिवशीची तयारी किंवा प्रिपरेशन करायला नाही जमत। त्यावेळी जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही आणि घरात जे अवेलेबल आहे त्याच्यापासून जे उत्तम भाजी बनेल ती बनवायची, असं माझं तरी आहे। त्यामुळे मला जे घरात सापडतं अशा वेळेला मी ते घेते आणि त्याची भाजी बनवून टाकते। त्यामुळे आज मी इथे डायरेक्ट बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची सगळी सालं काढून त्याची मस्त कांदा आणि लसूण घालून छान अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली। खरं तर सकाळी सकाळी ग्रीन व्हेजिटेबल्स बनवायला नाहीच जमत। एक तर ऋतुजा खात नाही त्या जास्त, त्यामुळं मला टिफिनला पण देता येत नाहीत। शक्यतो सकाळी माझं कडधान्य किंवा पनीर वगैरे असं काहीतरी ग्रेव्हीवाली भाजी बनवण्याचा प्रयत्न असतो आणि ग्रीन व्हेजिटेबल्स ह्या संध्याकाळच्याच जेवणामध्ये असतात जास्त करून। आज काही ऑप्शन नसल्यामुळे ही छान मस्त अशी बटाट्याची भाजी मी बनवली आहे। त्यानंतर डायरेक्ट मी चपात्या करायला घेतल्या। चपाती अशी असते, ह्याच्या आधी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये चपाती कशी बनवते हे डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे। तर आमच्याकडे घडीची चपाती केली जाते। आधी घडी करून त्याचं त्रिकोण करून नंतर चपाती लाटून त्याला जेवढं आपल्याला हवं तेवढं थोडंफार तेल लावून अशा चपात्या भाजून घेते। अशा प्रकारे मी माझा टिफिन रेडी केला आणि हे टिफिन बरोबरच जे म्हणजे ऋतुजा सध्या एक्झाम चालू आहे तर घरी जेवणच जाते, त्यामुळे जेवण चपाती भाजी हे असं सकाळीच मी एकदाच बनवून घेते, कारण नंतर दुपारी कोणी घरी नसतं वेगळं काय बनवण्यासाठी। आणि हे सगळं झाल्यानंतर मी मस्त स्वतः रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी। हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। आणि मी अनिता पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मंगळवार आहे आणि सगळं आवरून मी निघाले आता ऑफिसला, अशी रेडी झाली आहे। तो तर लुक मी तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यावर शेअर करेनच। सो बघूया ट्रेन कुठली भेटते। बाय। छान मस्त रेडी होऊन निघाले ऑफिसला, पण रेडी झाल्यानंतर ही स्कार्फ मॅन्डेटरी आहे, कारण जसं की डस्ट खूप वाढलाय सध्या मुंबईमध्ये। इथे दिसतंय तुम्हाला ट्रेन समोरून जात होती, इतक्या जवळ आहे स्टेशनच्या घर, त्यामुळं काही एवढं लेट होत नाही मला। आणि माझे मिस्टर सोडतात शक्यतो मला स्टेशनला। इथे पोहोचलोय आपण स्टेशनला आणि अजिबात घाबरू नका, ही ट्रेन मला पकडायची नाहीये, त्यामुळे मी हळूहळू चालतेय, धावत नाहीये। स्टेशनला इतकं ऊन होतं की तुम्ही नोटीस करताय प्रत्येक जण खाली मान घालून किंवा अपोजिट डायरेक्शनला तोंड करून उभे आहेत, कारण खरंच समोरून खूप जास्त असं तीव्र उन्हाच्या झळा लागतात। म्हणून मी सुद्धा एकदम बॅक साईडला उभी होती आणि शूट करत होते, कारण आज मला शेअर करायचंय की पूर्ण ट्रॅव्हल करून कसं ऑफिसला जाते, तिथे काय काय करते आणि पुन्हा घरी येणं, हे सगळं येतं 9 to 5 जॉबमध्ये। सो इथे मी स्कार्फ बद्दल बोलत होती। डस्ट जास्त वाढल्यामुळे
आणि प्लस ऊन पण खूप जास्त असल्यामुळे मी सध्या स्कार्फ बांधते. ही आली आपली ट्रेन. ही ट्रेन मला पकडायची होती. सो मी पण तुम्हा सगळ्यांना सजेस्ट करेन की उन्हाळा चालू आहे तोपर्यंत शक्यतो स्कार्फ वगैरे यूज करा. त्याने आपली स्किन आणि हेअर दोन्ही प्रोटेक्ट होतात. म्हणजे तुम्हाला जमत असेल तर नक्की यूज करा. आणि त्यानंतर मी ट्रेन पकडली. सकाळी मला व्यवस्थित सीट मिळते रोज, फक्त येतानाच कधी कधी सीट मिळत नाही बसायला. इथे मी बसून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं शूट केलं. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे मेकअपही बंद आहे. फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, टिकली आणि लिप बाम एवढंच लावून मी निघते. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मी थोडीशी लिपस्टिक अप्लाय करते कारण त्याने थोडं बरं वाटतं. बाकी मेकअप तर सध्या नाही करत आहे कारण खूप जास्त घाम येतो, खूप जास्त गरम होतं. इथे मी उतरली आहे स्टेशनला आणि मग इथून चालू होतो पुढचा प्रवास. म्हणजे आतापर्यंत बाईकवर, कधी कधी चालतही जाते जेव्हा मिस्टर सोडत नाहीत स्टेशनला तेव्हा, आणि कधी कधी बाईकवर. त्याच्यानंतर ट्रेन, कधी कधी एक ट्रेन, आणि जर ती ट्रेन मिस झाली तर बँड्राला जाऊन ट्रेन चेंज करून 2 ट्रेन. पण आज एकच ट्रेनने आली आहे. असं प्रवास असतो इथपर्यंतचा. इथे स्टेशनला मी पूर्ण इकडून ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जाते आणि तिकडून मला पकडायची असते ऑटो. इथे बघताय लहान मुलांची मज्जा चालली. यांना बघून खरंच माझ्या पण मनात असा विचार आला की स्कूल किती मस्त होतं, स्कूल लाईफच बेटर होतं. खूप छान असतात ते दिवस. मी स्वतः तरी माझं स्कूल लाईफ खूप 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 एन्जॉय केलंय, अगदी मनापासून. तेव्हा काही स्ट्रेस नसतो, काही रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात. हां, अभ्यासाचं थोडंफार असतं, पण ते दिवस खूपच छान असतात कम्पेअर टू आत्ताची रिस्पॉन्सिबिलिटी, जॉब आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या. त्यानंतर मला इथे भेटली ऑटो. आजकाल पटापट मिळतात. थोडं चांगलं त्या लोकांनी तिथे रूल्स केल्यामुळे पटकन ऑटो मिळतात. आधी तर ऑटो पण लवकर मिळायची नाही, पण ट्रॅफिकचं काही करू शकत नाही मुंबईच्या, ते असतंच. त्याच्यानंतर इथे पोहोचली आहे मी ऑफिसच्या खाली. खूप छान वाटतं खाली ॲक्च्युली. इथे तर खूप छान रील्स वगैरे बनवू शकतो, पण वेळेच्या अभावी तेही जमत नाही कारण पंचिंग करायचं असतं वेळेवर मला. सो इथे थांबत नाही. आणि दुपारी खूप गर्दी असते खाली लंच ब्रेकमध्ये जेव्हा येतो तेव्हा. बघू कधी वेळ भेटला तर नक्की मी इकडे रील्स काहीतरी बनवेन, कारण खूप सुंदर वाटतं इथलं जे झाडं किंवा हे पाण्याचं जे आहे ते सगळं मस्त वाटतं. आणि फायनली पोहोचलोय आपण ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये. इथे लिफ्ट पकडून जायचं आपल्याला आपल्या फ्लोअरवर. लिफ्टमध्ये जेव्हा कोणी नसतं तेव्हा मी कॅमेरा ऑन करते, अदरवाईज नाही. सो इतका सगळा प्रवास करून फायनली आपण त्या लोकेशनवर पोहोचलोय जिथे आपल्याला ॲक्च्युली काम करायचंय दिवसभर. इथल्या कामाचा जेवढा त्रास होत नसेल तेवढा तर ट्रॅव्हलिंगचा आणि येण्या जाण्याचाच होतो. पण जरी त्रास होत असला तरीही हे सगळं करण्यात एक खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. स्वतः काहीतरी केल्याचा, स्वतः इंडिपेंडेंटली स्वतःचं लाईफ जगण्याचा आनंद वेगळा असतो, भले त्याच्यामध्ये थोडाफार स्ट्रगल आहे. आणि फायनली मी पोहोचले माझ्या सीटवरती. इथे पोहोचल्यानंतर मी सगळ्यात आधी माझी सगळी बॅग पूर्ण खाली करते, म्हणजेच लॅपटॉप आणि माझ्या दिवसभराचं जे काही मी खाण्याचं सामान, फ्रूट घेऊन जाते ते सगळं काढून मी माझ्या ड्रॉवर्समध्ये ठेवते आणि बॅग रिकामी करून बॅगच्या जागेवर ठेवते. आणि इथे मी आधी स्कार्फ काढायलाच विसरले ब्लॉग आणि हे सगळं शूट करण्याच्या याच्यामध्ये, कारण डोक्यात लॉग इन करायची घाई असते. काम सकाळी थोडं जास्त असतं मला, म्हणजे दुपारपर्यंत काम जास्त असतं, दुपारनंतर थोडा रिलीफ असतो. इथे मी सगळं काढते एक एक गोष्ट बॅगेतून आणि ठेवून देते. आणि आजचा दिवस थोडा रोजच्यापेक्षा जास्तच हेक्टिक होता, कारण आमच्या टीममधले एक टीम मेंबर आज इमर्जन्सीमध्ये सुट्टीवर होते, त्यामुळं त्यांचं काम पण आमच्यामध्ये डिवाइड झालं होतं. सो तुम्हाला दिसेलच पुढे दिवस कसा जातोय ते. इथे माझं स्ट्रगल चालू आहे कॅमेरा ॲडजस्ट करण्यासाठी. फायनली सगळं ठेवल्यानंतर मला आठवलं की अरे स्कार्फ सोडायचं आहे मला, आणि इथून पुढे सुरुवात होते कामाला.
खरं तर काम करण्याचा अजिबात त्रास होत नाही, कारण काम हे माझ्या आवडीचं काम आहे. जे पण मी काही काम करते ते मी तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये पुढे मेन्शन करेन की ॲक्च्युली काय काम केलं जातं ते. पण जर काम तुमच्या आवडीचं असेल आणि तुम्हाला काम करायला आवडत असेल तर त्याचा त्रास होत नाही. म्हणून मलाही माझ्या कामाचा त्रास होत नाही. कितीतरी वेळा मी दिवसभरही काम करते, घरी येऊनही काम करते, पण हे काम करायला मला खूप आवडतं, त्यामुळे मला त्याचा अजिबात त्रास होत नाही. मी ते आवडीने करते. कधी कधी तर मला दिवसभर कळतही नाही वेळ कुठे निघून गेला. इथे झाला लंच ब्रेक, आणि लंच ब्रेकमध्ये बाहेर आल्यानंतर आज मी जसं की पूर्ण डे शूट करते म्हणून मी तुम्हाला दाखवते की बाहेरचा व्ह्यू कसा होता. कारण आम्ही जिथे बसतो तिकडून बाहेरचं काहीही दिसत नाही, बंद असतं सगळं. पण खूप छान वाटतं बाहेर. AC मध्ये खूप जास्त कधी कधी थंडी वाजते आतमध्ये. सो जेव्हा लंच ब्रेकला खाली जातो तेव्हा छान उन्हात बरं वाटतं. इथे मी वेट करते, माझे टीम मेंबर्स येत आहेत. सगळ्यांना लिफ्टने खाली जायचं होतं म्हणून मी थांबली होती इथे. त्यानंतर सगळे आले आणि आम्ही सगळेजण लिफ्टमधून खाली गेलो जेवण्यासाठी. जिथे तुम्ही काम करता जर तिथलं सगळं वातावरण, तुमची टीम सगळे खूप चांगले असतील तर तुम्हाला तुमच्या कामाचा अजिबातच त्रास होत नाही किंवा ते रुटीन तुम्हाला जास्त हेक्टिक वाटत नाही. तसंच माझंही आहे. माझी टीम आणि सगळे खूप छान आहेत, त्यामुळे मलाही आवडतं तिथे जायला आणि तिथे जो काही वेळ मी स्पेंड करते तो खूप चांगला घालवते मी. हे आमच्या सगळ्यांचं जेवण आहे. इथे आम्ही आधी जेवण करून घेतो. आजचा पूर्ण दिवस माझा असाच गेला. आज खरं तर मला टी ब्रेकही घ्यायला मिळाला नाही, कारण दुपारी 1-1.5 तास ब्रीफिंग होतं HOD सोबत. त्याच्यानंतर जे काम आमच्यामध्ये डिवाइड झालं होतं, स्वतःचं काम करून ते कामही मला कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे नो टी ब्रेक, नो कुठलाच ब्रेक घेतला नव्हता. म्हणजे मी नॉनस्टॉप काम करत होते आणि ही निघायची वेळ आहे तेव्हा मी सगळं लॉग आउट करून फायनली माझी बॅग पॅक करत होते. असं पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये कधी कधी एवढं काम असतं की हे लक्षातही राहत नाही की कॅमेरा उचलून काही शूट करायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी शक्यतो ऑफिसमध्ये काही शूट करतच नाही, कारण तसं वेळही मिळत नाही. इथे आम्ही सगळे डिस्कस करतोय उद्याच्या जे काही कामं पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल, आणि मग निघायची तयारी चालू होती. भले मी इथे कितीही थकलेली दिसत असेल पण तरीही मला हे माहिती आहे की मला माझं हे लाईफ खूप आवडतं. मला स्वतः काम करायला खूप आवडतं, बिझी राहायला खूप आवडतं. शक्य तेवढं मी स्वतःला बिझी ठेवते. हे निघताना मी जेव्हा फ्रेश व्हायला गेली तेव्हा मी काही क्लिप शूट केल्यात ज्या मला शॉर्ट्समध्ये अपलोड करता येतील अशा. त्यानंतर फ्रेश होऊन मी निघाले घरी जायला. सो असं बिझी रुटीन असतं जे मला तरी आवडतं. मला बिझी राहायलाच आवडतं. आणि हा आजचा कोट आहे जो मी नक्की पोस्ट करेन, तो पण तुम्ही चेक करा पोस्टमध्ये. त्यानंतर निघाले. संध्याकाळचं बाहेरचं वातावरण खूप छान होतं, गरम वगैरे होत नव्हतं अजिबात. आणि इथे खूप झाडं आहेत, त्यांना फुलं पण आली होती. ते सगळं मी इथे चेक करत होते. सगळी कामं संपवून जेव्हा घरी निघतो तेव्हा एक मनामध्ये सॅटिस्फॅक्शन असतं की हां, आज आपण भरपूर काम केलंय. आजचा दिवस खूप छान प्रोडक्टिव्ह होता. थकलो असलो तरी पण खूप छान वाटत असतं आपल्याला. सर्व स्थानकांवर थांबेल. मुंबईची लोकल म्हणजे प्रत्येक जॉब करणाऱ्याचा मेन आधार असतो, कारण जास्तीत जास्त वेळ आपण ट्रेनमध्येच असतो. प्रवास, सकाळी प्रवास, रात्री प्रवास, आणि ट्रेन वेळेवर असणं याच्यावरच पूर्ण दिवस आपला डिपेंड असतो. त्यामुळे एक वेगळंच कनेक्शन आहे मुंबई लोकल बरोबर. इथे मला जागा नाही मिळत आहे त्यामुळे मी उभी आहे. संध्याकाळी येताना शक्यतो सीट मिळत नाही, पण ठीक आहे. आपली मुंबई लोकल आणि त्याच्यावरचं आपलं प्रेम म्हणजे मुंबईकरांचं हे कधी न संपणारं आहे. ट्रेन एवढी स्लो चालत होती की खूपच लेट होणार होतं. ट्रेन अजिबात फास्ट चालत नव्हती. त्यानंतर मी येऊन पोचले घरी. हॅलो, आणि आत्ताच मी घरी येऊन पोचले. आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आज दिवसभरात मी ऑफिसमध्ये आणि कुठे कुठे गेली आणि काय केलं आणि काय काय काम होतं. त्यानंतर मी आत्ता घरी येऊन पोचले. ऑलमोस्ट 8 वाजून गेले. घरी आल्यानंतर रात्रीच्या रुटीनमध्ये जास्त कामं नसतात माझी. शक्यतो फक्त डिनर बनवायचा आणि खाऊन क्लिनिंग करून झोपायचं, आणि ते मी डेली नाही शूट करत कारण मी ते खूप फास्ट करते. आता 8 वाजलेत आणि 9च्या आधी मला जेवायचं असतं.
असं माझं रुटीन असतं आणि 9 ते 5 असं मी टायटल दिलंय, म्हणजे 9 ते 5 हे माझं टायमिंग नाही आहे ऑफिसचं. 9 to 5 जॉब कल्चर आहे असं असल्यामुळे मी ते दिलेलं आहे. नाहीतर नॉर्मली माझं 9:30 ते 6:30चं लॉग इन टाइम आहे. राहिला प्रश्न की मी काय काम करते, हे सगळं मी कधीतरी एका ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. कुठे करते हे नाही करू शकणार, पण काय काम करते हे मी नक्की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. तर 9 to 5 जॉब करणाऱ्यांचं किंवा जे डेली ऑफिसला जातात त्यांचं वर्किंग रुटीन हे असं असतं, म्हणजे माझं तरी असं असतं. जे काही मधलं मी तुम्हाला नाही ऑफिसमधलं जास्त शूट करू शकत, त्या वेळेमध्ये एकतर ब्रीफिंग असतं HOD बरोबर, त्याच्याशिवाय कॉल्स असतात किंवा अजून वेगळी कामं असतात, कधी मीटिंग्स असतात. हे सगळी कामं ऑफिसमध्ये असतात. आज तर मी टी ब्रेकही घेतला नाही, त्यामुळे मी तेही शूट केलं नाही, कारण का आज मी टी ब्रेक घेतलाच नव्हता, म्हणून मी काही त्याच्याबद्दल शूट पण केलं नाही. नॉर्मली मी कॉफी प्यायला जाते, पण सध्या वर्किंग थोडं खूप जास्त लोड आहे, त्यामुळे मी नाही ब्रेकवर गेले आणि म्हणून मी ते शूटही नाही केलं. आज खूप 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 जास्त कामं होती, त्यातलं मला शक्य तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि हां, आज माझं एक पार्सल पण आलंय ॲमेझॉनचं, नेहमीचं फेस वॉश आलंय सेटअफिलचा, पण एक मी नवीन प्रोडक्ट यूज करणार आहे. सो मी आता फक्त कोणतं प्रोडक्ट आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते. सनस्क्रीन मागवलंय मी, कारण आता कडक उन्हाळा चालू होतोय. सो याचे मला रिव्ह्यूज आणि खूप जास्त मी ह्याच्याबद्दल वाचलंय. डॉक्टर शेट्स इंडियन स्किन फॉर इंडियन स्किन हे सनस्क्रीन आहे. हल्दी अँड हायलोरॉनिक ॲसिड, SPF 15, असं सगळं चांगले चांगले बेनिफिट आहेत ह्याचे. तर हे सनस्क्रीन मी मागवलेलं आहे. याचं मी यूज करून तुमच्याबरोबर रिव्ह्यू नक्की शेअर करेन, पण ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. मी बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर, गुगलवर सगळीकडे रिसर्च करूनच हे निवडले. आता मी हे यूज करणार आहे आणि याचे काय रिझल्ट आहेत किंवा यामधून मला काय वेगळा बेनिफिट जाणवला किंवा मला सूट होतंय नाही होते हे मी सगळं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर घरी आल्या आल्या हे पार्सल बघून मला खूप जास्त आनंद झालाय. आता मी जेवण बनवणार आहे. जेवण बनवून जेवण आम्ही झोपणार. असं असतं सगळ्या वर्किंग वुमन्सचं रुटीन, म्हणजे माझं तरी असंच असतं आणि मला वाटतंय सगळ्याच जॉब करणाऱ्या लेडीजचं असंच रुटीन असेल. हां, घरी हेल्पसाठी कोणी असेल तर थोडं ह्याच्यापेक्षा लाईट असू शकतं, पण ठीक आहे. तर असं मी आज फर्स्ट टाइम शेअर केलं माझं जॉबचं 9 to 5 म्हणजे जे जॉब कल्चरचं रुटीन आहे ते. सगळ्या वर्किंग वुमन्सचं असंच रुटीन असेल. ज्यांना कोणी हेल्पसाठी असेल त्यांचं थोडं इझी असेल ह्याच्यापेक्षा, पण असंच रुटीन असतं शक्यतो मुंबईत तरी. आणि या रुटीनमधलं तुम्हाला काहीही आवडलं असल्यास किंवा मी या रुटीनमध्ये काय काय अजून वेगळं केलं पाहिजे, काय ॲड करू शकते, हे सजेशन्स मला नक्की कमेंटमधून द्या. याशिवाय माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दिवसभरात सगळी कामं करताना हे ते शूट पण करायचं, ह्याच्यासाठी खूप मेहनत पण लागते. सो मी होप ठेवते की तुम्ही सगळेजण नक्की सबस्क्राईब कराल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.